नमस्कार मित्रांनो, डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर हे पहा, शेतीचे कामं चालू आहेत आमच्याकडं आणि ह्या कामांमुळे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडंसं मागं पुढं होतं आहे। हे वावर दिसतं, तर अशी कामं चालू आहेत आमच्याकडं आणि त्याच्यामुळं आपले व्हिडिओ थोडेसे मागं पुढं होऊ राहिलेत। तर आता आपण काय काम करतोय ते पाहू बरं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, इथं आपल्याकडं भात निघालेत आणि गव्हाची पेरणी करायची। इथं गव्हाची पेरणी चालू आहे। ट्रॅक्टर बाजूला उभा केला आहे आणि गहू फोकून द्यायचा। इथं ह्या भाताच्या वावरामध्ये ते 2-3 माणसं आपल्याला पेरताना दिसतात आणि अशीच ह्या धावपळीमुळं आपल्याला प्रत्येक वेळेस टाईम भेटत नाही। तर हे पाहुणे आलेत आणि हे गहू फोकून देतात। फोकून म्हणजे हाताने फोकून द्यायचे, तासानं पेरायला उरकत नाही, त्याच्यामुळं हे फोकून द्यायचे आणि वरून ट्रॅक्टरनी फणून फळी घालायची। तर आता ही अशी धावपळ चालू आहे आमच्याकडं। काहींचे गहू पेरायचे काम चालू आहेत, काहींचे भुईमुगासाठी वावर तयार करायचे आहेत, तर काहींना कुठं वावरामध्ये आलेला चढ माथा तो लेवल करायचे। तर अशी ही धावपळ आमच्याकडं सध्या चालू आहे। ही पेरणी आपल्याला दिसते, गहू पेरायचं काम इथं चालू आहे। आता हे गहू घरी खाण्यासाठी करायचे। तर हे पहा, अशी ही धावपळ चालू आहे आणि या धावपळीमुळं आपल्याला थोडासा टाईम भेटत नाही। आता आपला गहू पेरून झाला आहे आणि त्याच वावरामध्ये ट्रॅक्टरनं फण्याचं काम चालू आहे। मित्रांनो, इथं ट्रॅक्टर फणताना दिसतोय। तर हे पहा, गहू पेरून झाला आहे आणि इथं आता ट्रॅक्टर चालू आहे। आता हे फणून घेतल्यानंतर त्याच्यावर फळी मारायची। तर असे हे कामाचं सीजन, काहींना कांद्यांसाठी वावर तयार करायचे, तर काहींना दुसरं अजून काही पीक घेण्यासाठी वावर तयार करायचे आणि ही धावपळ प्रत्येकाची काही ना काही। त्याच्यामुळं कसं आहे, प्रत्येक वेळेस टाईम भेटतोय किंवा नाही, व्हिडिओ मागं पुढं होतात, त्यासाठी सहकार्य करून घ्या मित्रांनो। आता हे पेरून झाल्यानंतर फळी बिळी मारून याचं क्लिअर झाल्यानंतर आपल्याला दुसरीकडं एक ऑर्डर आहे, तिकडं जायचं आहे। त्याचंही वावरामध्ये आलेला माथा हा वडायचे, तर त्याच्यासाठी नांगरावं लागणार आहे आपल्याला। तर मग आता हे झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहे। तर कसं आहे मित्रांनो, प्रत्येक कामाचा आमच्याकडं सीजन असतोय आणि त्या सिजनेबल कामं हे वेळेतच करावं लागतात। तर आता हे वावर फणून फळी मारून झाल्यानंतर आपण पुढं जाणार आहे ते दुसऱ्या वावरामध्ये नांगरायला। मित्रांनो, आता आपण गेलो आहे दुसऱ्या वावरामध्ये नांगरायला। तर पहिल्यांदा आहे ना मित्रांनो, आमच्या भागामध्ये सफाईचा नांगर असतो, म्हणजे 2 नांगर एका बरोबर 2 नांगर असतात आणि ते सफाईचे असतात। कारण आमच्याकडं आहेत वावर आहेत, जे जमीन ही बारीक बारीक असतात, त्याच्यामुळे पलटी नांगर आमच्याकडं वापरत नाही कोणी। तर हा सफाईचा नांगर पुढे जायचं, मागं यायचं, परत पुढे जायचं, परत मागे यायचं, अशा पद्धतीनं चालतो। कारण आमच्याकडं बारीक बारीक वावर आहेत आणि त्या वावरांमध्ये ट्रॅक्टर फिरवायला किंवा पलटी नांगराचा डबल बोजा असतो आणि त्याच्यामुळे पलटी नांगर कोणी वापरत नाही। तर हा आपला आहे 12 इंची सफाई नांगर आणि हा बघा, आता आपल्याला दिसतं या व्हिडिओमध्ये कशी माती पडते। तर अशा पद्धतीने हे आपल्याकडे हे काम चालू आहे आणि
कॅमेरामन आहे नवीन मित्रांनो, त्याच्यामुळे त्याच्याकडून व्हिडिओ घ्यायला हलत आहे, थोडीशी मागं पुढं होत आहे. तर अशा पद्धतीनं आमच्याकडं आमच्या खेडेगावामध्ये हे कामं केले जातात. नांगरणी ही आता हे वावर ओढायचे, लेवल करायची, त्याच्यामुळे हा चढ आलेला भाग नांगरून आपल्याला ओढायचं आहे. तर मित्रांनो आपल्याकडं सगळे अवजार आहेत. हे मशीन, ट्रॉली आहे, नांगर आहे, केनी, फन, काही कल्टिवेटर म्हणतात, पावसाळ्यात गाळ करण्यासाठी रिंग आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला कायमच कामं भेटतात, काही ना काही थोडंसं चालूच राहते आपलं. तर अशा पद्धतीनं ह्या सिजनेबल कामं जे राहतात त्याच्यामुळे आपले व्हिडिओ मागं पुढे होतात. तर अशा पद्धतीनं आमच्या गावाकडे हे कामं चालतात. आता पहिले कामं बैलांनी व्हायचे, आता बैलांना शक्यतो काम नाही एवढं, त्याच्यामुळे ट्रॅक्टरनं पटकन करून घेतात. तर हे बघा अशा पद्धतीने हे आपले कामं चालू आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये जरूर कळवा. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. नमस्कार.